व्यापार करण्याच्या संदर्भातली मदत त्यांनी केली असं त्यांनी सांगितलं। आता मला हरिभाऊ काका लहाने आणि हेमंतराव सांगत होते की आमच्या तालुक्यातले हे उद्योजक आहे, माझी ओळख करून दिली त्यांनी। आणि एका दिवसाला काही 300 सायकली तयार होतात आणि सायकलीची किंमत आहे 1 लाख रुपये। म्हणजे छोट्या छोट्या सायकल तयार करण्याच्या कारखानदार असो की पांढरपरीवाला असो, याला उद्योजक बनवण्याचं काम या बँकेच्या माध्यमातून चालू आहे। एकीकडे विश्वासार्हता मिळवणं, एखादा आमदार होणं हे सोपं आहे, पण बँक चालवणं आणि विश्वास निर्माण करणं, ठेवी घेणं 250 कोटी रुपयापर्यंतच्या, हे काम सोपं नाहीये। हे जबाबदारीचं काम। एकीकडे बँकेची वाताहत लागलेली आहे, एकीकडे बँकेची वाताहत लागलेली आहे। ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत, या बँकेवर शेतकऱ्यांच्या संपूर्ण जीवन मरणाचा प्रश्न होता। या जिल्हा मध्यवर्ती बँका राष्ट्रीयकृत बँका जशा असतात त्या स्वतंत्र असतात, पण जिल्हा मध्यवर्ती बँका या राजकीय आमदार, खासदार, मंत्री, प्रामुख्यानं वजनदार लोकांच्या ताब्यात असतात। आणि आपल्या ज्या काही मराठवाड्यातल्या बँका आहेत, या बँका का बुडाल्या आणि या बँका बुडत असताना साईबाबा बँकेसारख्या बँका, पतसंस्था पुढे का आल्या? तर राजकीय अड्डे असणाऱ्या ज्या बँका आहेत, त्या बँका बुडण्याचं कारण बँकाच्या जीवावर पूर्वीची शेती असायची। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोसायटीला कर्ज द्यायची आणि रिझर्व्ह बँकेकडून जिल्हा मध्यवर्ती बँका कर्ज घ्यायचे। कशाला कर्ज दिलं? लिफ्ट इरिगेशनला कर्ज दिलं। हे लिफ्ट इरिगेशन कशाचं? हे लिफ्ट इरिगेशन शेतीला पाणी देण्यासाठी काढलं। बँकेचे चेअरमन राजकारणी आणि ज्याला कर्ज दिलं ते राजकारणी, त्यांनी लिफ्ट इरिगेशनला पैसे घेतले आणि लिफ्ट इरिगेशन काढलंच नाही, मोटर टाकली नाही, ना पाईप टाकला नाही आणि कर्ज बुडवलं। ज्यांनी कुक्कुटपालन काढले, कुक्कुटपालन मध्ये कोंबडी नाही, कुठं मराठवाड्यात कोंबडीचं अंड राहिलं नाही, कोंबडीचं पंख राहिलं नाही आणि कुक्कुटपालन बुडाले। सूतगिरण्या काढल्या, 100, 200 कोटी रुपये कारखान्याला कर्ज दिलं आणि या सगळ्या कारखाने, सूतगिरण्या, कुक्कुटपालन, लिफ्ट इरिगेशनच्या नावाखाली ह्या बँका बुडाल्या। आता फक्त त्या बँकेमध्ये काही जीव नाहीये। सरकारनं आमच्या जालन्याच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आतापर्यंत 700 कोटी रुपये दिले शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे। ते आगामी त्यांना बोललो की तुम्ही बँकेचं चांगलं काम करताय, खरं म्हणजे तुम्ही विधानसभेचे आमदार होऊ शकता, बँक एवढी चांगली चालवता। त्या कार्यक्रमात बरेच मान्यवर होते, पण आमचे हेमंतराव आडळकर हे आमदारकी खासदारकीच्या किंवा पदाच्या मागे नाही, त्यांना सेवा करायची आणि राजकारण करतात ते, पण खाराची फोड जेवढी तोंडी लावायचंय तेवढंच राजकारण करतात। म्हणून 250 कोटीवर गेले ते। नसता ही बँक, बीडच्या बँकेने काय झालं? बीडच्या बँकेने काय झालं? 6 लाख शेतकऱ्यांचे पैसे बुडवले, व्यापाऱ्यांचे पैसे बुडवले। ज्ञानराजा बँक नाव पहा, ज्ञानराजा बँक काढली। या बँकेनं 6 लाख शेतकऱ्यांना आमिष दाखवलं, डॉक्टरांना आमिष दाखवलं, 23% व्याजदर देतो म्हणून सांगितलं, 23%। त्यांचा ताफा आला बँकेच्या अध्यक्षांचा की 25 बॉडीगार्ड असायचे, त्यांची पत्नी म्हणजे बायको आली खेड्यातल्या शब्दात, त्यांच्या बाजूला 25 बॉडीगार्ड असायचे, 50 लाखाच्या गाड्या असायच्या। आणि आमच्या आडळकर साहेब चालले तर एखादा शेतकरी आहे, 250 कोटीचे मालक वाटतात काय? सामान्य राहणीमान, सामान्य दिसणं, सामान्य वागणं, लोकांचा विश्वास संपादन करणं आणि ज्ञानराजा बँक या बँकेनं 6 लाख शेतकऱ्यांचे पैसे बुडवले, कोट्यावधी रुपये बुडवले
23% व्याजदर मिळतोय म्हणून एकाने उडी टाकली की सगळ्यांना गोदावरीच्या गंगेत उड्या टाकतात आणि महाराष्ट्राला लुटण्याचं काम काही ज्ञानराजा बँकेसारख्या बँका करतात आणि मग लोकांचा विश्वास उडतो. पण मी आपल्याला खात्रीनं सांगतो की हेमंतराव आडळकर साहेबांनी ज्या शाखा काढलेल्या आहेत त्यांच्यावर विश्वास टाकून जे काही पैसा त्यांनी जमा केलेला आहे, ठेवी घेतलेले आहे, विश्वास निर्माण केलेला आहे आणि जे कायद्यात बसतं, नियमात बसतं, रिझर्व्ह बँकेच्या चौकटीत बसतं, अशाच ठेवी ते घेतात, असेच कर्ज वाटप ते नियमाप्रमाणे करतात आणि म्हणून ही बँक नावारूपाला आलेली आहे. आष्टीमध्ये आडळकर साहेब मोठं बाजारपेठ आहे, 25,000 लोकसंख्येचं हे गाव आहे आणि ज्या पतसंस्था या शहरामध्ये आलेल्या आहेत यांच्या सुद्धा ठेवी कुणाच्या 5 कोटी, 10 कोटी, 15 कोटी, 20 कोटी पर्यंतच्या ठेवी पतसंस्थेच्या झालेल्या आहेत. या आष्टीच्या बाजारपेठेमध्ये इथं बरेचसे व्यापारी आहेत. आमचे कृष्णा टेकर हे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आहेत. तुमचे जेवढे ट्रकवर पैसे असतील टाका बँकेत, काही अडचण नाही. सगळ्या व्यापाऱ्यांना मी विश्वास देतो की ही बँक आपली आहे आणि पुढाऱ्यांना, नेत्यांना, इथं बसलेल्या स्टेजवरच्या पाठीमागच्या माझ्यासह आम्ही हमी देतो की आम्ही फोन करणार नाही, याला कर्ज द्या आणि एखाद्याने कर्ज दिलं, आमच्या शिफारशीवर गेलं तर त्याचे पैसे आम्ही भरू. मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला काही लोकांना सांगितलं देवगिरी बँकेला कर्ज द्या, एकानेही पैसे फेडले नाही. 12 लोकांचे पैसे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, 12 लोकांचं कर्ज मी भरलं, मी हमी दिली. काय करणार? शेवटी आपल्या तोंडावर, आपल्या नावावर, आपल्या चेहऱ्यावर त्यांना कर्ज दिलं. त्याच्यामुळं आडळकर साहेब आम्ही आता कान धरले की इथून पुढं निवडणुकीला पैसे द्या म्हणायची शिफारस करायची नाही. हा, ऊस लावायचा, केळी लावायच्या, सीताफळ लावायचं, जाम लावायचा, चांगली शेती करायची, कपड्याचं दुकान टाकायचं, हॉटेलचं दुकान टाकायचं किंवा सिमेंटचं दुकान टाकायचं, मशिनरी पाईपलाईनचं दुकान टाकायचं, असं काही असेल तर एक अर्धी शिफारस करा, पण यांची सही घ्यायची शिफारस करतो. त्याची मी सही दिली नव्हती पण मी अडवलो. आता शेवटी राजकारणामध्ये पारदर्शी राहायचं. माझ्या आयुष्यात मी पद सांभाळले, खूप पद आहे. जालन्याला जाऊ द्या, संभाजीनगरला जाऊ द्या, परतूरला जाऊ द्या, आष्टीच्या कुठल्याही व्यापाऱ्याकडे जाऊ द्या, कोणालाही 10-5 लाख मागितले तर देतात लोक. मी 600 मुलींचं कन्यादान लग्न केलं माझ्या आयुष्यात आणि मंत्री झाल्यावर 600 मुलींचं कन्यादान लग्न केलं. मणी, मंगळसूत्र, बूट, चप्पल, गादी, पलंग, भांडे, कुंडे, शिदुरी सगळं काही मुलींना दिलं आणि 1.5 लाख लोकांना परतूरला जेवण दिलं. पण बुक छापलं नाही, शिवजयंतीचं बुक छापलं नाही, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं बुक छापलं नाही, सुदामराव प्रधान यांनी पुतळा बसवायचं ठरवलं. आम्ही सगळ्या तुमच्या बरोबर आलो. तुम्हाला एकच सांगितलं की पट्टी मागायची नाही, बुक घेऊन फिरायचं नाही, आपण पुतळा बांधू. त्याच्यामुळं राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी कुठल्याही व्यवहारामध्ये पारदर्शी राहावं अशा प्रकारचं आवाहन करतो. माननीय आडळकर साहेबांनी ही बँक काढण्यापूर्वी माझ्याशी चर्चा केली, जागा बघितली, मला जागा पाहायला बोलवलं. अतिशय सुंदर मोक्याच्या ठिकाणी 2 नॅशनल हायवेच्या कॉर्नरला, इकडं शेगाव पंढरपूर दिल्ली मार्ग, हा शेगाव या शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग आहे. हा शेगाववरून निघाला आणि हा दिंडी मार्ग आता इकडं पंढरपूरला चाललेला आहे. इकडं परभणी आहे, परभणी नांदेड, म्हणजे नांदेड पासून हैदराबाद पासून सगळ्या गाड्या आता इथून चालल्या असतील. म्हणजे नांदेड परभणी आष्टी मार्गे मुंबईला जाणारा हा मार्ग झाला. म्हणजे 2 नॅशनल हायवेवर ही साईबाबा बँक आलेली आहे आणि या बँकेला आपल्या सर्वांचा आशीर्वाद हवा, आपल्या सर्वांचं सहकार्य हवं आणि आपल्या सर्वांचं बँकेमध्ये पैसे ठेवायला सहकार्य हवंय. आडळकर साहेब
आता आमच्या निवडणुका झाल्या, किती पैसे गेले काय गेले आता काही ते सांगणं योग्य होणार नाही. मी 40 लाखात 30 लाखात निवडणूक लढायचो. काळ बदलला, परिस्थिती बदलली, वातावरण बदललं. ग्रामपंचायत सरपंच व्हायला आता 25-25 लाख रुपये लागू लागले. आता थोडं दिवाळा निघणं हे शब्द काही योग्य होणार नाही राजकारण्यासाठी. व्यापारात तो शब्द वापरता येतो की आमचं दिवाळं निघलं, पोतं लावायचं, पोतं लावायचं म्हणायचं, दिवाळं निघलं. मग व्यापाऱ्याला ते कर्ज माफ होतं, त्याच्यातून सुटका मिळते आणि सगळं म्हणतात जाऊ द्या बाबा आता त्याचं दिवाळं निघलं. पुढाऱ्याचं दिवाळं निघलं मी 40 वर्षात कधी काही बघितलं नाही, त्याच्यामुळे माझंही निघलं नाही. बँकेत ठेवायला तुमचे पैसे नाही, पण काही असेल तर सांगा, काही अडचण नाहीये. एवढी मोठी पत आहे, तुम्ही सांगितलं की आमदार साहेब तुमच्याकडून आमच्या बँकेला एवढे एवढे पैसे आहेत, पाहिजे आहेत. कोटीत सांगू नका, लाखात सांगा, निश्चितपणे आपल्या बँकेचा खातेदार मी होईल अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आमच्या भागातून कोणी आपल्या बँकेचं कर्ज बुडवणार नाही. नेते लोक निवडणुकीला तुम्हाला प्रचाराला पैसे मागायला येणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी ग्वाही देतो. माझ्या हातून 100 पतसंस्थेचं उद्घाटन झालं. आमचे सतीश निर्वळ माझ्याकडे आले आणि मला म्हणले मला मंठ्याला पतसंस्था काढायची आणि शाळा काढलेली आहे, स्कूल काढलेलं आहे, चांगली बिल्डिंग बांधलेली आहे आणि त्या कार्यक्रमाला खरं तर जायचं आहे. पण पुढारी एकदा माईकवर गेला की तो गप्प बसतच नाही. कमी पुढारी आहेत की बळीराम कडपीनं शॉर्टकट केलं, बरं झालं. आता मी 40 वर्ष राजकारणात असल्यामुळं, 25 वर्ष आमदार असल्यामुळं आलोन हाजरी लावली गेलो. तारेळकर म्हणतील, आमचं हेमंत म्हणेल, आमचं गजानन म्हणेल, भाऊ तुम्ही बोलले नाही, काही नाराज होते का काय. आता काका मला म्हणत होते की भाऊ तुम्ही माझ्यावर नाराज झाले का काय. मी तुमच्या मतदारसंघात तुमच्या विरोधात काही केलेलं नाही. काही असेल तर तुमचं बघत झालं तर तुम्ही तुमचं पहा, तुम्ही तुमचं अरुणरावचं पहा. पण मी वही माणूस आहे, तुमचा पाहुणा आहे, मी काही तुमच्या विरोधात केलेलं नाही. ही माणसं तुमची मी कामाला लावली होते. काका नातं तुमचं वयाचं आता झालं, पण तुम्ही 40 वर्षापासून आमचे मित्र आहात, दोस्त आहात, नातेवाईक आहात. त्याच्यामुळं हेमंतराव आणि तुमची व्यायाची जोड जी आहे आमच्या आष्टीला ही बँक घेऊन आला. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपल्याला सगळ्यांना मनापासून आपल्या संचालक मंडळाला धन्यवाद देतो.